हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ-सकाळ सुरुवात झाली होती. तर हा व्हिडिओ आहे परवाचा. तर परवा होती आपदुपची जत्रा. फौजी साहेबांना जत्राला जायचं होतं. त्यांच्या मित्राची जत्रा होती ना. तर फौजी साहेब मला काय बोलतात, "मला एकट्याला नाही बोलवलं, तुला पण बोलवलंय." म्हणले, "तू जर आली नाही ना, बाळूमेजर मला लय ओरडतील. तू पण चल. आणि तुझं दर्शन पण होईल म्हणले. तिथल्या देवाला आपण कधी गेलोच नाही. तुला तिथलं मंदिर, तिथलं गाव सगळं पाहायला मिळेल म्हणले आणि थोडंसं बाहेर फिरणं पण होतं. तर म्हणलं चला मग. तर मी पण निघले आणि सागर पण घरीच होता ना, त्याला कॉलेजला सुट्टी होती. तर तो बोलला मी पण येतो. मग सागर, मी आणि फौजी साहेब आम्ही तिघं पण निघलो आणि आकाश घरीच होतं. त्याला जायचं होतं 4 वाजता क्लासला. आणि हे गाव काही जास्त लांब नाहीये. सुप्यापासून आतमध्ये 2-3 किलोमीटरवर आहे फक्त. असं वाटतंय गाव खूप लांब असेल, पण लांब नाहीये, जवळच आहे. आणि डोंगरात गाव आहे ना, तर असं हिरवंगार, झाडी-झुडी, थोडंसं बागेत असं एकदम भारी वाटत होतं. आणि मंदिराकडं हा रोड चाललाय ना आता. तर आम्ही चाललोय त्याच्या डाव्या साईडलाच. इथं किती भारी गार्डन तुम्ही बघू शकता. फौजी साहेबांना लगेच म्हणलं मी, दर्शन झाले की आपण इथं मस्त गार्डनमध्ये सावलीला येऊन बसू. मोठाले झाडं आहेत ना, तर सावली छान आहे एकदम हिरव्या गवतामध्ये. असं देवाच्या ठिकाणी आलं ना, एकदम शांत, पॉझिटिव्ह, प्रसन्न फील होतं. कारण देवांच्यातून ज्या पॉझिटिव्ह लहरी निघत असतात ना, त्या पॉझिटिव्ह लहरीमुळे देवाच्या आसपासचा जेवढा एरिया आहे ना, तेवढा एकदम पॉझिटिव्ह होऊन गेलेला असतो. त्यामुळेच आपल्याला देवाच्या ठिकाणी गेलं ना, एकदम शांत बसू वाटतं आणि एकदम म्हणजे मनाला सुकून मिळतो. तर मंडळी, आपण आलो तिथं आपदुपचे खंडेराय देवस्थान इथं. तर चला आतमध्ये दर्शनाला आपण दर्शन घेऊ. आता मी चप्पल बाहेर लांबच काढली आणि इथं इतकं उन्हाने तापलेलं होतं ना, खूप पाय भाजत होते. मग पटकन पळत जाऊन मी झाडाखाली थांबले. आणि चाफ्याचं झाड ना, मी फर्स्ट टाइम इतकं मोठं पाहिलंय. आता हे झाडाखाली थांबले ना, तुम्ही बघू शकता एवढं मोठं झाड आहे ना, ते चाफ्याचं आहे. खूप फुलं होते त्याला, सगळं मस्त वास सुटलेला होता सगळीकडं. आणि मंदिर आहे, मंदिराचा आवारा असा आहे, तुम्हाला दाखवते आता. किती छान वाटतंय, एकदम मस्त प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतंय. आणि हे गाव आमच्या भोयऱ्याजवळचे, जास्त काही लांब नाही ना. तर आमच्या भोयरं जसं डोंगरात आहे ना, भोयरे पठार, तसंच हे गाव पण असं डोंगरातच आहे ना. तर छान वाटतं एकदम. आणि आमच्या गावातले भरपूर लोक होते इथं दर्शनासाठी. आणि इथं शिड्या उतरताना मला थोडासा त्रास होत होता, कारण आदल्या दिवशी मी जिममध्ये थाई वर्कआउट केलं होतं ना. तर असं थाई एक्सरसाइज झाल्यानंतर 2 दिवस खूप त्रास होतो. त्यामुळं फौजी साहेबांनी मला असं धरून मंदिरामध्ये नेलं आणि मंदिरामध्ये किती छान वाटते तुम्ही बघू शकता. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो पटपट इथं गार्डनमध्ये सावलीला. तर खाली हिरवं गवत आहे मस्त आणि त्यानंतर वरती झाडाची थंडगार अशी दाटसर सावली होती ना आणि हलकी हवा चालू होती. खूप छान वाटत होतं. एकदम कडक उन्हाळा चालू आहे आणि झाडाची एखादी सावली मिळाली ना, अशी थंडगार, एकदम जन्नतमध्ये आल्यासारखं वाटतं. तर इथं छोटंसं गार्डन आहे आणि मोठाले झाड आहेत, मस्त सावली झाडाखाली. इथं बसलो थोडा वेळ, फौजी साहेब, सागर आणि मी. द्या पाणी मला. खोला ना ढक्कन, खोला ना. तर गार्डनमध्ये आम्ही थोडंसं थांबलो, त्यानंतर जेवण झाले आणि लगेच निघलो. तर हे आलो आपण आता आपल्या केडगावमध्ये. आणि हे आता मी दुसऱ्या दिवशीचं शूट करते संध्याकाळी, म्हणजे काल संध्याकाळचं थोडंसं मी शूट केलं होतं. तर हा व्हिडिओ मी 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे, म्हणजे परवा दिवशीचा आणि काल संध्याकाळचा. तर मध्ये असं कामं आले किंवा कुठं बाहेर जावं लागलं तर शूट घ्यायचं पण राहून जातं, व्हिडिओ एडिटिंगचा पण राहून जातो, असं होतं. त्यामुळं 2 दिवसाचा व्हिडिओ असा एकत्र पण कधी कधी करावा लागतो. तर सूर्यदेव गेलेत मावळायला. आता मी आले टेरेसवरती. तर संध्याकाळचं असं थंड हवा असते ना, टेरेसवर छान वाटतं. तर फौजी साहेब पण आहेत आणि राजू पण आहे. राजू झाडांना पाणी घालतोय. राजू राजू कानात बोळे घातलेले, हेडफोन आहेत कानात आणि हातात मोबाईल आहे, गाणे ऐकतोय.
खाते खाते थांबा. फौजी साहेब घेते. फौजी साहेब फुटाने खातेत ना, म्हणते फुटाने खा. राजू ते पहा तशी ऐकलं आहे. राजू पण आहे, हाय पा. नाही ऐकायचंच नाही, मी बोलते ना फुटाने खा, हे पा. आणि हे पा आपल्या पिवळ्या गुलाबाला किती छान फुलं आलेत. आणि बाकीचे फुलं मी काल तोडून घेतलेत. आपलं हेअर ऑइल बनवलं ना, तर त्यासाठी बाकीच्या कळ्या आलेल्या आहेत भरपूर. काय पाहता हो, बेलाचं झाड ना आता ते पुन्हा काढायचं, दुसरीकडे लावायचं तुम्हाला. दोन झाडं कुठं. तर बेलाची झाडाची कटिंग लावली होती मी त्या गुलाबाच्या झाडात. बस मी सहज खोसून दिलं. फौजी साहेबांनी बेलाचे पानं आणले होते मला पूजेसाठी, आणि त्याला खूप मोठी फांदी आलेली होती. मी सहज त्याच्यामध्ये खोचून दिली, तर इतकं छान फुटली ना, ती खूप छान पानं आलेत त्याला. तर फौजी साहेब बोलतात आता ते काढून मी दुसऱ्या कुंडीमध्ये बादलीमध्ये लावतो, म्हणजे ते छान येईल. 2 झाडं एकत्र नको म्हणते ते. आणि हे पहा आपल्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाला किती फुलं आलेत. तर थोडेफार पानं असे उन्हाने ना करपल्यासारखे पण झालेत बरं का. पण हे फुलाचे झाड आहेत ना, उन्हातच ठेवावं लागतं, त्यांना ऊन पण लागतं. तर तरी पण दुपारच्या नंतर थोडीशी सावली येते बरं का त्यांना, पण दुपारी 12-1 वाजेपर्यंत राहते इथं ऊन. आणि हे पहा बेलाची कटिंग, तर अशी खाली खोचली होती मी छोटीशी कटिंग, कसली भारी फुटली. हे पहा मस्त पानं आलेत त्याला, किती छान फुटले ना बेलाचं झाड. त्याला इकडं पण एक फांदी फुटली. बेला म्हणजे महादेवांना एक जरी बेलाचं पान आपल्याला व्हायला मिळालं ना, तरी खूप चांगलं मस्त झालंय झाड हे बेलाचं. आणि आपला गवती चहा. ते पहा फौजी साहेब आहेत ना, बाजव बसलेत, चणे खात. मला म्हणतात ये चणे खायला. द्या मस्त आवाला ते पाय. 2 चणे दिलेत. हा का, द्या ना. ते पा नौटंकी झालं की झालं. अरे वा. आणि राजू घालते झाडांना पाणी. पहा एवढी काळजी घ्यावी लागते झाडांची. आपल्या हँगिंग बकेट पण खूप छान झाल्यात बरं का. हे पा कॉइन प्लांट, त्यानंतर स्पायडर प्लांट, आणि हे वेल वगैरे लावले त्याच्यात ना, भारी झालेत. ते एका हँगिंग बकेट मधलं झाड गेलंय बरं का, म्हणजे फुटल्यासारखं झालंय मला वाटतं. हा. आणि हे पा वेल कसले लोंबत आहेत मस्त. आणि हे आपले कॉइन प्लांट, हे पा किती भारी झालेत. थोड्याशा मुळ्या लावल्या तर एवढं होतंय त्याचं. आता कॉइन प्लांटचं आहे ना, हे पा थोड्याशा म्हणजे 2-3 मुळ्या मी याच्यात लावल्या होत्या. हे बघा याच्यात केवढं झालंय. आणि बरणी बरं का, तुपाची बरणी. तर अशी मी लावलेले कॉइन प्लांट, छोटे छोटे, तुपाची बरणी, त्यानंतर हे पास. तर थोड्या थोड्या मुळ्या जरी ठेवल्या तरी पण ते लगेच येतात. आणि हे तर किती मोठाले पानं झालेत कॉइन प्लांटचे. हे पा बोरच्या पाण्याने तिथं डाग पडले थोडेसे, त्याशी धुतलं होतं ना फौजी साहेबांनी, त्यामुळं. उन्हाने हे पा थोडेसे पानं करपल्यावर झालेत बरं का झाडाचे. हे पा ऊनच तेवढं आहे. आणि हे पा इथं आपल्या समोरच घराचं काम चालू आहे ना, तर तिथूनच आवाज येत असतो सारखा. कसलं चाफ्याचं झाड झालंय, लय डेंजर झालंय का.
तर संध्याकाळच्या वातावरणाचा मस्त टेरेसवरती आनंद घेतला जरा. त्यानंतर आले मी खाली आणि पीठ मळून ठेवावं म्हटलं आधी, कारण थोडंसं आधी पीठ मळून ठेवलं की चपात्या छान येतात. पीठ मळून झालं आणि त्यानंतर मी घेतली बटाट्याची भाजी करायला. तर मुलं बोलले की आज बटाट्याची भाजी कर. दुपारचं थोडंसं दही पण होतं आणि दुपारची थोडीशी भाजी पण शिल्लक होती. तर म्हणले डाळ भात वगैरे काही नको बनवू, फक्त थोडीशी बटाट्याची भाजी कर, कारण त्यांना एकदम सिंपल बटाट्याची भाजी पण खूप आवडती. आणि स्वयंपाक करताना बऱ्याचशा ताई मावशी बोलत असतात की केस वर बांधत जा. तर आता लक्षात राहिलं ना, मी नक्की केस वर बांधत असते, पण बाय चान्स एखाद्या वेळेस राहून जातात ते. पण असं जास्त सोडले पण माझे केस नसतातच. तर मी केस बांधले वरती आणि लागले स्वयंपाकाला. तर बटाट्याच्या भाजीला मी काय करते, जिरी मोहरी आणि लसणाची फोडणी देते आणि आपल्याला जे मसाले टाकायचे आहेत ना, कांदा लसूण मसाला, लाल मिर्च पावडर, थोडी हळद आणि त्याच्यामध्ये कापून घेतलेले बटाटे टाकते. थोडंसं उलटं पालटं करून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला जसा रस्सा लागतो तेवढं पाणी घालायचं आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडासा आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर झाली आपली भाजी तयार. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी अशी बटाट्याची भाजी करत असते. कांदा टोमॅटो अजिबात घालत नाही. मुलं बोलतात की बटाट्याच्या भाजीला कांदा टोमॅटो घातलं ना, बटाट्याच्या भाजीचा फ्लेवरच येत नाही. त्यामुळं मी अशीच करते साध्या पद्धतीने बटाट्याची भाजी. आता पलीकडल्या गॅसवरती मी भाजीची कढई ठेवली आणि अलीकडल्या गॅसवरती तवा टाकलाय आणि चपात्याला लागते. तर पीठ मळून ठेवलं होतं ना, तर ते छान भिजले, पण पुन्हा एकदा थोडंसं तेलाचा हात लावून त्याला मळून घेते, म्हणजे चपात्या छान येतील. आता मी लागले ना चपात्या करायला, तर आकाश आला, म्हणला मी तुला चपात्या भाजू लागतो म्हणजे पटपट होतील. तर आजकाल असं किचनमध्ये खूप गरम होतं ना, जास्त वेळ थांबावंसंच वाटत नाही आणि किचनमध्ये तो गॅस व्यवस्थित चालत नाही, त्याच्यामुळे फॅन पण लावता येत नाही. त्यामुळं मुलं मला असं थोडंफार मदत करतात किचनमध्ये ना, तर स्वयंपाक पटकन होऊन जातो मग. तर आता स्वयंपाक झाला ना, स्वयंपाकाचे भांडे मी लगेच घासन आणि त्यानंतर जेवणं झाले ना, मग जेवणाचे मग थोडेच भांडे राहतात, मग काही नाही वाटत. जेवणं झाल्यानंतर सगळेच भांडे घासायचं म्हणलं ना, मग कंटाळा येतो. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.